सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा अशी विनंती करून मी व्हिडिओला सुरुवात करते। तर आज म्हणजेच सोमवार 4 नोव्हेंबरला आपलं जे मार्केट आहे, स्टॉक मार्केट आहे, ते खूप जास्त पडलेलं आहे। जवळजवळ 450 ते पावणे 500 पॉईंटची गिरावट आज एका दिवसात निफ्टीमध्ये आलेली आहे। तर क्लोजिंगला निफ्टी हा 309 पॉईंट अंक खाली बंद झालेला आहे, म्हणजे जवळजवळ 23,995ला तो बंद झालेला आहे। तर एवढी भारी भरकम जी आहे गिरावट आहे ती का आली, कशामुळे आली आणि आता पुढे काय करायचं, आपण इन्व्हेस्टमेंट करायची का, पैसे गुंतवायचे का, हे सगळं आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहे। तर इथं एक गोष्ट लक्षात घेतली ना की आतापर्यंत जेव्हा जेव्हा मार्केट पडलेलं आहे, जास्त सिव्हिअर सेलिंग जेव्हा जेव्हा मार्केटमध्ये आलेली आहे, त्यावेळेस बँक निफ्टी जास्त पार्टिसिपेट करत असतं त्या पडण्यामध्ये। परंतु यावेळेस निफ्टीचा जो इंडेक्स आहे तो खूप असा ड्रास्टिकली खाली पडलेला आहे। जवळजवळ 400, 500, 300, 250 पॉईंटची म्हणजे मार्केट हे 250, 300, 400 पॉईंट हे एका दिवसात पडते। आणि त्या मानाने बँक निफ्टी हा व्यवस्थित आहे जरा, म्हणजे त्यांनी त्याचा तोल सांभाळलेला आहे। त्यामुळे सध्या बँकिंग सेक्टरमध्ये तुम्ही बघत असाल की जी गिरावट आहे, जे पडण्याचं प्रमाण आहे ते थोडंफार प्रमाणात आहे। परंतु निफ्टीमध्ये स्टॉक्स हे खूप जास्त पडलेले आहे, शेअर्स खूप पडले। तर आजचं मार्केट पडण्यामागचं मुख्य कारण म्हणजे रिलायन्स इंडस्ट्री, कारण एकटा रिलायन्स इंडस्ट्री जवळजवळ 5% आज पडलेला आहे। आणि हे आपल्याला सगळ्यांना म्हणजे माहितीच असेल तुम्हाला की ज्यावेळेस रिलायन्स इंडस्ट्रीज, इन्फोसिस, SBI हे स्टॉक पडतात त्यावेळेस मार्केट हे पडतंच, म्हणजे ते पडतंच। त्यामुळे आज जो मेन प्लेयर आहे मार्केटचा निफ्टी 50चा रिलायन्स इंडस्ट्री, तो जवळजवळ 5% पडला। त्याच्यामुळे भारी प्रेशर हे आज मार्केटवर आपल्याला पाहायला मिळालं। तर आता म्हणजे आता तुम्ही रिलायन्स इंडस्ट्रीचा जर एक आठवड्याचा जरी चार्ट बघितला तरी लगातार सेलिंग ही रिलायन्समध्ये दिसते आणि तेच मेन प्रेशर क्रिएट करते आपल्या मार्केटवर। पण घाबरून जाण्याची काही गरज नाही आहे, कारण की जेव्हा पण म्हणजे मार्केट जास्त पडतं, किंवा आपण एक उदाहरण घेऊ की बॉल जो असतो तो जितका स्पीडनी खाली आपण टाकतो तितका स्पीडनी बाउन्स बॅक होत असतो तो। त्यामुळं फक्त थोडं पेशन्स ठेवायचे, थोडं मार्केट बघायचं, आणि हीच एक ऑपॉर्च्युनिटी असते ज्यावेळेस तुमच्याकडं भांडवल असेल तर तुम्ही याच्यामध्ये टाकू शकता। आता बऱ्याचशा जणांचं काय झालं आहे की दिवाळीला मुहूर्त ट्रेडिंग होता, त्या दिवशी मार्केट चांगलं वाढलं होतं, त्याच्या आदल्या दिवशी पण जवळजवळ 350 पॉईंटची अप रॅली आपण मार्केटमध्ये पाहिली होती। आणि त्यावेळेस म्हणजे मुहूर्त ट्रेडिंगला अनेक नवीन इन्व्हेस्टर्स जे आहेत त्यांनी पैसे टाकले आणि त्या दिवशी मार्केट अप होतं, हाय प्राईजवर स्टॉक घेण्यात आलेत। आणि आज लगेच मंडेला मार्केट अतिशय जास्त प्रमाणात पडलेलं आहे, आणि त्यामुळे पुन्हा आपण जे घेतलेले स्टॉक्स आहेत ते 4-4, 5-5% आज डाऊन आहे। तर घाबरण्याची काळजी नाही आहे, म्हणजे चिंता करण्याची काही गरज नाही आहे, कारण की मार्केट पडलं आहे तितक्या म्हणजे ते रिकवर होणारच आहे। फक्त एवढंच आहे की रिकव्हरीसाठी किती वेळ लागतो हे आपल्याला सांगता येत नाही। त्यामुळे जे लाँग टर्म इन्व्हेस्टर्स आहेत किंवा जे होल्डिंगमध्ये करतात की कंपन्या घेऊन काही कालांतराने प्रॉफिट झाल्यानंतर विकतात, त्यांना तर घाबरण्याची काहीच गरज नाही। उलट त्यांच्याकडे जर कॅश फ्लो असेल, कॅश असेल, फंड असेल, तर त्यांनी मार्केटमध्ये टाकावा। चांगल्या काही कंपन्या निवडाव्यात की ज्यांचं बॅलन्स शीट म्हणा किंवा डेटा शीट चांगलं असेल, अशा कंपन्यांमध्ये इन्व्हेस्टमेंट करावी असं माझं वैयक्तिक मत आहे। आणि एकच गोष्ट बघितली जाते की बिकवाली झाली आहे, परंतु आपण विकलं आहे म्हणजे कोणीतरी घेतं आहे म्हणूनच आपलं विकण्यात आलेलं आहे ना। त्यामुळे मग खरेदी विक्री ही चालूच आहे। फक्त एवढं आहे की सेंटिमेंट्स जे आहेत ते थोडेसे बिअरिश सेंटिमेंट्स आत्ता आहेत, कारण अमेरिकेमध्ये पण इलेक्शन आहे, आणि जेव्हा पण इलेक्शन असतं तर त्याचा परिणाम हा मार्केटवर होतच असतो। पॉझिटिव्ह म्हणा, निगेटिव्ह म्हणा, काहीतरी परिणाम हा होतच असतो। तर फक्त व्यवस्थित तग धरला, थोडंसं पेशन्स ठेवले आणि डोकं लावून इन्व्हेस्टमेंट केली तर नक्कीच आत्ता सध्या जे कोणी इन्व्हेस्ट करेल त्यांचे पैसे हे लाँग टर्ममध्ये वाढणारच आहे। त्यानंतर जर कुणाला SIP चालू करायची असेल, लमसम अमाऊंट टाकायची असेल, तर सध्या म्युच्युअल फंड्सचे जे युनिट आहेत ते
खूप डिस्काउंटेड प्राईजमध्ये भेटत आहे. तर तो एखाद्याला लमसम अमाऊंट जर टाकायची असेल चांगल्या फंडमध्ये, ज्यांनी 3 इयर 4 इयर 5 इयर्स रिटर्न व्यवस्थित दिलेले आहे, अशा एखाद्या फंडमध्ये जर इन्व्हेस्टमेंट करायचं असेल तर त्याच्यासाठी सुद्धा आत्ता बेस्ट ऑपॉर्च्युनिटी आहे SIP चालू करण्यासाठी, लमसम अमाऊंट टाकण्यासाठी किंवा चांगले रिटर्न देणारे स्टॉक्स देण्यासाठी. तर सध्या जे कोणते सेक्टर्सचा जर विचार केला की कुठल्या सेक्टरमध्ये ग्रोथ आहे, तर सध्या IT सेक्टरमध्ये ग्रोथ आहे. आणि दुसरी गोष्ट हे ऑटो सेक्टर जे आहे ते पण चांगलं करत आहे. पण माझी वैयक्तिक असं ॲडवाईज नाही आहे की तुम्ही याच्यात गुंतवणूक करावी, फक्त एक सांगितली. त्यामुळे जास्त टेन्शन न घेता स्टे इन्व्हेस्टेड, कायम इन्व्हेस्ट करत राहा. आणि दुसरी गोष्ट की पोर्टफोलिओ बघू नका. आणि तिसरी गोष्ट म्हणजे व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा. आणि चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. आणि असेच चांगले व्हिडिओज मी तुमच्यापर्यंत घेऊन येत जाईन. तर चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, पुन्हा एकदा सांगते. आणि दुसरी गोष्ट, इन्व्हेस्ट करा. इन्व्हेस्टमेंट ही केलीच पाहिजे. इन्व्हेस्टमेंट ही खूप हेल्दी असते, त्यामुळं कायम इन्व्हेस्टमेंट करत राहा.